सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम तुम्ही पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. बहुचर्चित असलेली, बहुप्रतीक्षित असलेली, उभ्या महाराष्ट्राचं लक्ष दिल्लीकडे लागून असलेली तुमच्या माझ्या घरातली केस, शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह, या संदर्भातली केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आज सलग चौथ्या दिवशी सुनावणीसाठी आली. जवळपास 1.5-2 तासांचा हा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची पिसं काढली. हा पिसं काढणं हा जो शब्द आहे, गेल्या 3-4 दिवसापासून ज्यावेळेस हा माध्यमांवर वापरला जातोय, शिंदे गटाच्या कित्येक नेत्यांमध्ये ती तळपाईची आग त्यांची मस्तकात जातीये. पिसं काढली आम्हाला तुम्ही कसं काय म्हणू शकता, तुम्हाला न्यायमूर्तींनी कानामध्ये येऊन निकाल सांगितलेला आहे का, वगैरे वगैरे नरेश मस्केंची स्टेटमेंट आपण ऐकलीत. खरं तर आज ज्या वेळेस पुन्हा एकदा पिसं काढली गेली, त्या उरफाट्या कोंबडीची पिसं काढली गेली, त्यावेळेस माझं लक्ष हे अभिषेक मनु सिंघवी असतील किंवा हे नरेश मस्केंसारखी त्यांच्या वतीने तिथे बसलेली माणसं असतील, या सर्वांवर माझं लक्ष होतं. आणि का कुणास ठाऊक एक मनोमन आनंद होत होता. शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका ज्या प्रकारे माननीय सुप्रीम कोर्टामधून पुढे जात आहे, तो प्रकार पाहता फार लवकर शिवसेनेचं नाव आणि चिन्ह, कारण जवळपास आज चौथा दिवस कपिल सिब्बल युक्तिवाद करतात आणि उद्यासाठी सुद्धा कपिल सिब्बल यांनी विनंती केलेली आहे आम्हाला युक्तिवादासाठी अजून थोडा वेळ देण्यात यावा. आणि एक नवलाची गोष्ट सांगतो तुम्हाला, समोरच्यांकडनं कुठेही या सगळ्या गोष्टींना थांबवण्यात येत नाहीये. याचं कारण सांगतो, बोलण्यासाठी काहीतरी असायला हवं. मला पाहायचंय नेमकं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे वकील नेमकं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय युक्तिवाद करतील. या सर्व जे मुद्दे मांडले गेले, जे कपिल सिब्बल यांच्या वतीने जे घटनात्मक मुद्दे मांडले गेले, त्या सर्वांवर कशा प्रकारे क्रॉस होईल हे मला पाहायचंय. पण जवळपास 78 वर्षांचं वय आहे कपिल सिब्बल यांचं. किती? जवळपास 78 वर्षांचं वय. मला वाटतं न्यायमूर्तींचं वय सुद्धा एक 58च्या आसपासचं असेल, 58-60च्या आसपासचे असतील. माझ्या मते जस्टिस सूर्यकांत हे 58व्या वर्षावर आहेत आणि इतर न्यायाधीश आजूबाजूलाच. इथे वय आणि त्याचा अनुभव हे ह्या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. कपिल सिब्बल यांनी आजवर आपल्या संपूर्ण राजकीय केसेसच्या करिअरमध्ये जेवढं आपलं करिअर पणाला नसेल लावलं, तेवढं पणाला शिवसेनेच्या केसच्या बाबतीत लावलेलं आहे. कारण ज्या प्रकारे प्रत्येक मुद्द्याला एक क्षण असा आला होता शिवसैनिकांनो, मी संपूर्ण या केसच्या सर्व मुद्देवाईज बोलण्याच्या अगोदर एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. त्या प्रसंगावर मी स्वतः विचारात पडलो, आता इथे काय बोलायला पाहिजे. कारण ज्यावेळेस मला जस्टिस सूर्यकांत यांच्यापेक्षा जॉयमाला बागची, या ज्या पश्चिम बंगालच्या आहेत, यांच्या एका प्रश्नावर थोडं गोंधळल्यासारखं वातावरण झालं. पण बघा, कपिल सिब्बल यांनी, मला तिथे एक क्षण वाटलं आता काय उत्तर मिळेल, याच्यावर काय उत्तर द्यायला हवं. जॉयमाला बागची यांनी एक प्रश्न विचारला, विधिमंडळ पक्षात असलेली फूट, बघा बरं का, बारीक ऐका, विधिमंडळ पक्षात असलेली फूट ही राजकीय पक्षात सुद्धा सरकली नसेल का? तुम्हाला असं का वाटतं राजकीय पक्षात फूट नव्हती, फक्त विधिमंडळ पक्षामध्ये फूट होती? ही फूट राजकीय पक्षात सुद्धा गेली असेल की? त्यावर कपिल सिब्बल काय म्हणाले? कपिल सिब्बल म्हणतात, विधिमंडळ पक्षातली फूट ज्या जून महिन्यात, जो 21 जूनचा दाखला त्यांनी दिला, 21 जून 2022, ज्यावेळेस ही फूट घडली त्यावेळेस ती फक्त विधिमंडळ पक्षात होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने जे नाव आणि चिन्ह बहाल केलं, तो फेब्रुवारी महिना 2023चा, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 7 महिने. या 7 महिन्यांच्या काळामध्ये ज्या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये त्या पाहण्यासारख्या आहेत. त्या 7 महिन्यांच्या आतमध्ये एकनाथ शिंदे हे नेमके कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले हे कोणालाच कळलं नाही. लक्षात घ्या तुम्ही. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठले एक्सटर्नल फॅक्टर असतात, न्यायमूर्ती, आपण आणि मी हे चांगलं जाणतो. कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरवर पक्षातली माणसं घेतली जातात, कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरवर पक्षातले आमदार खासदार घेतले जातात, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे ज्या
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विधिमंडळ पक्षाच्या फुटीच्या आधारावर पक्षचिन्ह नाव एकनाथ शिंदेच्या गटाला देऊ केलं. त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री झाला आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्री पदाच्या बळावर राजकीय पक्षामध्ये फूट घडवून आणण्याचे जे प्रयत्न झाले, हा नंतरचा क्रोनॉलॉजीचा भाग आहे. तोपर्यंत राजकीय पक्षात फूट नव्हती. आणि ज्या वेळेस आता त्याच्या तो पुढचा मुद्दा आहे खरं तर माझा, तो मुद्दा तो सगळ्यात महत्वाचा, आजच्या संपूर्ण याचिकेतला तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यावर कपिल सिब्बल यांच्याकडनं एक असं बोलणं झालं की जे काही 2 दस्तावेज म्हणा, डॉक्युमेंट्स म्हणा, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे एकनाथ शिंदेच्या गटाच्या वतीने त्यावेळेस ठेवण्यात आले होते, त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकलं तरीही कमी होणार नाही. काय घडलं बघा. माझा दुसरा मुद्दा सांगतो मी तुम्हाला, कशी ही केस टप्प्याटप्प्याने पुढे चालली बघा. 21 जून 2022 ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने तिकडून गुवाहाटीतून व्हीप म्हणजे बघा सुरत वया गुवाहाटी असा जो प्रवास झाला, त्या 2 दिवसांच्या दरम्यान मध्ये तिकडून गुवाहाटीतून तुम्ही म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. सगळ्यात महत्वाची गोम इथे, तुम्ही ज्यावेळेस पक्षप्रमुखांचे अधिकार काढून घेतलेत आणि जे कशाच्या आधारावर, म्हणजे गटनेता पक्षप्रमुखांचे अधिकार काढून घेतो. बघा बरं का ही सगळी घटना कशी चालली आहे. तुम्ही तिकडे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. कोण होतं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला? 2 नेते, 13 पैकी 2 नेते आणि 33 पैकी 7 उपनेते, जे स्वतः आमदार खासदार होते. खासदार म्हणण्यापेक्षा आमदार होते. त्या 7 पैकी स्वतः आमदार, म्हणजे लेजिस्लेचर पार्टीचाच ते भाग होते. इथेच कळतं पक्ष कुठे आहे. मग या नेत्यांच्या, या 2 नेत्यांच्या, 13 पैकी 2 नेत्यांच्या त्या उपस्थितीमध्ये झालेल्या ना सेक्रेटरी, ना राज्य संघटक, ना राज्य प्रभारी, ना जिल्हा प्रमुख, ना जिल्हा संपर्क प्रमुख, ना प्रवक्ते, ना सचिव, कोणीही नाही. संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा इतर जे राज्यांमध्ये शिवसेनेचे जे राज्य प्रमुख आहेत तेही नाही. 23 पैकी, जवळ 23-29 पैकी, मला तो आकडा ठीकसा माहित नाही, कोणीच नाही, 0. मागेही कपिल सिब्बल यांनी सांगायचा प्रयत्न केला, 160 पैकी सर्वच्या सर्व उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकनाथ शिंदे नील, NIL नील. 5 सेक्रेटरी सचिव, 5च्या 5 उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे नील. मग ही अशा प्रकारची आकडेवारी असताना मी हे सगळं तुम्हाला पुढे सांगेल. तुम्ही तिथे ठराव पारित करता आणि पक्षप्रमुखांना तुम्ही बाजूला करता आणि मी मुख्य नेता, मी स्वतः मुख्य नेता आहे आणि आता शिवसेना या राजकीय पक्ष, या पक्षाचा मी मुख्य नेता, मी प्रमुख. ह्याच गोष्टीवर तिथे आज घमासान घडलं. आणि तुम्ही कालही ऐकलं असाल, 1999चीच घटना आम्ही मान्य करणार, हे कोणी सांगितलं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 1999ची घटना मान्य केली, म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा 99चीच घटना पाहिली, कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ती पाहिली आहे. तुम्ही दोघेही स्वतंत्र लवाद. सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, कपिल सिब्बल यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की विधानसभेचे अध्यक्ष किंवा हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा हे राज्यपाल, ह्या 3 क्वासी ज्युडिशरी आहेत, हे लवाद आहेत. यांना लवादच म्हणायचं. क्वासी ज्युडिशरी, नॉट ज्युडिशरी, नॉट द सुप्रीम ज्युडिशरी, क्वासी ज्युडिशरी. तुम्ही सर्वोच्च नाहीत, तुम्ही सर्वोच्च न्याय व्यवस्थाही नाहीत. सर्वोच्च न्याय व्यवस्था ही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे. तुम्हाला ट्रिब्युनल म्हणून काही अधिकार आहेत, भारताच्या घटनेने तुम्हाला ते अधिकार देऊ केलेले आहेत. त्यामुळेच मागच्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचने, 5 सदस्यीय जजेसच्या बेंचने तुम्हाला तुमचे अधिकार अबाधित ठेवून तुम्हाला निर्णय घेण्याचा तो अधिकार दिला. पण त्याप्रमाणे, कशाप्रमाणे? त्रिसूत्रीप्रमाणे, ट्रिपल टेस्ट प्रमाणे तुम्ही वागलात का? नाही. अनेक गोष्टी काढल्या कपिल सिब्बलांनी, पिसं काढली का म्हणतो. आणि या सगळ्यामध्ये माझं लक्ष विशेषतः जॉयमाला बागची यांच्याकडे होतं, कारण जॉयमाला बागची यांचं बारीक निरीक्षण चालू आहे. मला जस्टिस सूर्यकांत यांचा कल कधी कधी थोडासा डायसी दिसतो,
ठीक आहे, पाहूयात नेमकं काय घडतंय पुढे. पण जॉयमाला बागची आणि बी मोहन्ना यांचं जे लक्ष चालू आहे, दोन इतर जजेस, शेवटी बघा, माननीय सुप्रीम कोर्ट हे कलमांवर चालणार, हे घटनेवर चालणार, हे कायद्यांवर चालणार आणि कायदा मुळात आपल्या बाजूने आहे. आपला जो बेस आहे, आपण जे धरून चाललोय, जे प्रमाण धरून चाललोय, तो कायदा धरून चाललोय आणि कायद्याप्रमाणे आपण सर्वश्रेष्ठ आहोत. म्हणजे कपिल सिब्बल यांनी ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की माननीय ज्युडिशरी, माननीय न्यायव्यवस्था जर आजच्या घडीला जर हे अशा प्रकारे यांना जर कायदेशीर मान्यता मिळत गेल्या, तर मग राजकीय पक्षांचं महत्व संपलं. राजकीय पक्षांनी माणसं निवडून आणायची आणि स्वतःची आत्महत्या करून घ्यायची. यांना निवडून आणायचं, मग भविष्य हे तुमचं ठरवणार. तुम्ही यांना जीव तोडून निवडून आणायचं, यांना तुमच्या हस्ते फॉर्म द्यायचे, एबी फॉर्म द्यायचे, आपल्या पक्षाच्या वतीने लोक यांचा प्रचार करणार, ज्यांचे चेहरेही कधी कधी कोणाला माहीत नसतात, अचानक उभी केलेली माणसं असतात, तरीही ती निवडून येतात, कारण त्याला राजकीय पक्ष असतो मागे. उदाहरणार्थ घ्या, उदाहरणार्थ मला उभा केला निवडणुकीला, उदाहरणार्थ मला समजा माझ्या चेहऱ्याकडे बघून मला कोणी मतदान करणार नाही, कारण मी कोणाला माहीतच नाही. पण त्याचबरोबर जर माझ्या मागे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिश गाढवे मशाल या चिन्हावर लढत आहेत, तुम्ही एकदम सिरियस होऊ नका त्या बाबतीत, मी फक्त उदाहरण दिलं. माझ्या चेहऱ्याकडे बघून मला कोणी मतदान करणार नाही, पण शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार आहे. पक्षप्रमुखांनी काहीतरी विचार केला असेल, पक्षप्रमुखांनी याच्याकडून काहीतरी गोष्टी ठरवून घेतल्या असतील की तू निवडून आल्यानंतर ह्या 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 गोष्टी पक्षाच्या सगळ्या घटनेच्या तरतुदींचं पालन करून, त्या घटनेच्या चौकटीत राहून, ह्या ह्या मतदारसंघाविषयी तू ह्या 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 गोष्टींना बांधील असशील, असे काही निर्णय झाले असतील. त्यामुळे शिवसेनेने हा उमेदवार दिलेला आहे. मला माहित नाही हा उमेदवार कोण, याचा आगापिच्छा काय मला माहित नाही, याचं शिक्षण काय, याचा बॅकग्राऊंड काय मला माहित नाही. हा चेहराच मी पहिल्यांदा पाहिलेला आहे, हा अनिश गाढवे नावाचा चेहरा मी पहिल्यांदा पाहिलेला आहे. पण तो उमेदवार भरगच्च मतदान घेतो आणि तो निवडूनही येतो. याचं कारण त्या उमेदवाराचा चेहरा नसतो. मग जर अनिश गाढवे निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहतील की नाही हे जर ठरवायला लागला, हे कुण्या दिशेने चाललोय ही गोष्ट लक्षात घ्या. माझ्या ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत करून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस न्याय व्यवस्थेत या गोष्टी मांडल्या जातात त्यावेळेस त्याला अनेक गोष्टींचे रेफरन्स, मग त्याला किहितो होलोहोन केसचं उदाहरण दिलं गेलं, नाबाम रेबिया केसचं उदाहरण गेलं, राणा केसचं उदाहरण दिलं गेलं, समाजवादी पार्टीचं उदाहरण दिलं गेलं, अनेक केसेसचं इथे उदाहरण दिलं गेलं. आणि प्रत्येक ठिकाणी त्या वेळेसच्या परिस्थितीप्रमाणे ज्या ज्या गोष्टी रेफरन्स नियमांचे त्यावेळेसचे जे निकाल आले त्यांचे जरी दाखले दिले, तरी आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख हे भक्कम स्थितीत आहेत. शिवसेनेची सगळ्यात महत्वाची घटना लक्षात घ्या तुम्ही. 1999 सालच्या घटनेमध्ये स्वतः मुख्य नेते हे पद नव्हतं. मग जर तुम्ही 99ची घटना मान्य करता, मग तुम्ही स्वतःला मुख्य नेते जे म्हणवता ते 2022 मध्ये तुम्ही स्वतःला घोषित केलात. त्याचे जे पुरावे तुम्ही निवडणूक आयोगाकडे दिलात, त्याही 2 पुराव्यांपैकी जे मगाशी मी तुम्हाला सांगितले, एक ठराव पास केला त्यावेळेस त्यांनी काय दाखवले 2 पुरावे ठराव पास करताना, राष्ट्रीय कार्यकारिणीची मेजॉरिटी आमच्या बाजूने आहे आणि आम्ही तिकडून एक ठराव पास केलेला आहे सगळ्यांनी. राष्ट्रीय कार्यकारिणीची मेजॉरिटी 2 नेत्यांसकट 13 पैकी फक्त 2 नेते, या 2 नेत्यांवर तुम्ही मेजॉरिटी कशी प्रूफ करणार? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यातला एक पुरावा त्याही वेळेस त्यांनी तो ग्राह्य धरला नाहीये. पण नंतर तुम्ही लक्षात घ्या, जसजशी वेळ निघत गेली, म्हणजे जून पासून ते अगदी फेब्रुवारी पर्यंत या सगळ्या गोष्टी कपिल सिब्बल यांनी आज आणल्या, पुढे आणल्या. त्यांनी सांगितलं जवळपास या 6-7 महिन्यामध्ये महाराष्ट्रात सत्ता पालट झाली. सत्ता पालट झाल्यानंतर एका विशिष्ट पक्षाला हाताशी धरून त्यांनी कपिल सिब्बल यांनी विकले जाऊन हा शब्द वापरलेला आहे. विकले जाऊन, एका विशिष्ट पक्षाशी विकले जाऊन, जर पक्षातला एखादा लेजिस्लेचर मधला एखादा गट बाहेर पडतो आणि तो विकला जातो, मुख्यमंत्री पद घेतो आणि त्यानंतर तो हळू जो वेळ मिळत गेला त्याला, त्या वेळेमध्ये तो एस्टॅब्लिश होतो, तो स्थिर स्थावर होतो आणि त्यानंतर तो मुख्य पक्षाकडेच
आपला मोर्चा वळवतो, एक 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 तो माणसं फोडत राहतो आणि आजतागायत आज 12 ऑगस्ट आजपर्यंत हा माणसं फोडतच आहे. शिवसेनेला तुमच्या ह्या व्यवस्थेतल्या दिरंगाईमुळे आजतागायत शिवसेनेला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. अनेक गोष्टी घडल्या आज मान्य सुप्रीम कोर्टामध्ये. मला खरं तर आज अनेकांनी त्या बच्चू कडूचा एक काहीतरी फोटो पाठवला, काहीतरी म्हणे बच्चू कडू ते धनुष्य पेलण्याच्या गोष्टी करतोय, दादा ह्यांना उत्तर द्या. धनुष्य पेलण्याच्या गोष्टी बच्चू कडू, आमचा धनुष्य आणि आम्हीच ते धनुष्य पेलणार वगैरे. बच्चू कडूंना मला खरं तर एवढंच सांगायचंय, त्या बेगाने शादीमध्ये काही काळासाठी हळकुंडाने पिवळे होऊन घेण्यासाठी आपण गेलेला आहात. खरं तर आपला संबंध नाही तिकडे, पण काय ते सत्तेची ऊब सर्वांनाच प्यारी असते. ते आमच्यासारखे काही असतात म्हणजे आमच्यासारखे म्हणजे संबंध आता जे आमच्या पक्षामध्ये आहेत ती आमच्यासारखी काही माणसं असतात ज्यांना सत्तेची ऊब प्यारी नसते, त्यांना सरपे कफन प्यारं असतं. आमच्या शिवसेनेसाठी वेळ प्रसंगी उद्या मरण जरी आलं ना तरी शरण जाणार नाही असली माणसं आम्ही. हे बच्चू कडूंनी आम्हाला सांगावं, शिवसेनेचं धनुष्य कुणाचं? आपल्याला आपला तो प्रहार पेलवता आला नाही, आपण स्थापन केलेला प्रहार आपला दुसऱ्यांमध्ये विलीन करावा लागला आणि तुम्ही धनुष्य कोणी पेलायचं याच्या गोष्टी करताय. सोडून द्या शिवसैनिकांनो, ह्या असल्या माणसांना आपण तिथे उत्तर देणार नाही. असो, पण जवळपास आज चौथ्यांदा शिवसेनेच्या नावचिन्हाची याचिका मान्य सुप्रीम कोर्टासमोर जी सुनावणीसाठी आलेली आहे, त्यामध्ये जबरदस्त युक्तिवाद आज पुन्हा एकदा झालेला आहे आणि उद्या पुन्हा एकदा शिवसेनेच्याच वकिलांना आपल्या सर्व गोष्टी मांडता येणार आहेत. मी तुम्हाला अगदी आता मिनिटभरामध्ये नेमका आजच्या दिवशी तिथे काय काय घडलं या गोष्टींचा एक अगदी थोडक्यात सारांश सांगतोय. अगदी मिनिटभरामध्ये स्प्लिट ज्या दिवशी घडली त्या दिवशीप्रमाणे तुम्ही साऱ्या घटना पाहायच्या आहेत. तुम्ही जर आजच्या प्रमाणे घटना पाहू लागलात, आजच्या प्रमाणे राजकीय पक्ष कुठे, मग आज तो राजकीय पक्ष पॅरलली उभा केला गेला आहे 4 वर्षामध्ये. तो 4 वर्षांनंतरचा तुम्ही राजकीय पक्ष पाहायला जाल तर मात्र हे होणार नाही. मग तो न्याय तुम्ही दिला नाही तरी चालेल, तसंच राहू द्या, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला समजलं मग काय आहे ते. पण ज्या वेळेस ती स्प्लिट झाली लेजिस्लेचर पार्टीमध्ये त्यावेळेसचीच घटना तुम्हाला पाहिजे. त्यावेळेस किती मेजॉरिटी कुणाकडे किती होती त्याप्रमाणे तुम्हाला जायचंय. आजचं संख्याबळ पाहून होणार नाही. आजचे आमदार, आजचे खासदार, मग आमचे कित्येक खासदार घेतले, या सगळ्या गोष्टींवर गेलं तर मग खेळ झाला. असो, अनेक महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. बाळासाहेबांच्या निधनानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला शिवसेनेने 2 वेळा घटनेतले बदल कळवले, पण ते घटनेतले बदल हे जर अमान्य असतील, बघा हा एक महत्वाचा तिथे आज एक घटनाक्रम घडला. जर 2013 मध्ये 2018 मध्ये म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतरचे 2 महत्वाचे घटना बदल जर तुम्हाला कळवले असतील आणि ते तुम्हाला जर अमान्य असतील तर तुम्ही आम्हाला किती वेळा त्याबाबत कळवलं? तुमचे काही आक्षेप होते तर तुम्ही आम्हाला किती वेळा सांगितलं ह्या गोष्टींमध्ये आम्हाला आक्षेप आहे, या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत, या गोष्टी आम्हाला ठळकपणे कळत नाहीत. ज्यावेळेस शिवसेना तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही सांगणार नाही या गोष्टी आम्हाला मान्य नव्हत्या. मग तुम्ही तुमच्या वेब पोर्टलवर या गोष्टी का झळकवल्यात? अनेक गोष्टींचा तिथे आज केस पडला गेला, म्हणून मी ते पिसा काढली हा शब्द आपण उगाचच वापरत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, शिवसेनेचे 13 नेते, 33 उपनेते, राज्य संघटक, सचिव आणि शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेचे पक्षप्रमुख, ही जी फॉर्मॅट आहे त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने या फॉर्मॅटमध्ये सगळं पक्ष बांधणी मागितली होती. ते सारे तिथे जमा, त्याप्रमाणे सारे दस्तावेज तिथे जमा आहेत आणि त्याचं एक्नॉलेजमेंट आज पुन्हा एकदा मान्य सुप्रीम कोर्टामध्ये दाखवण्यात आलं. जी कुठली गोष्ट मान्य सुप्रीम कोर्ट विचारते सगळ्या गोष्टींना यथायोग्य उत्तरे, सगळ्या गोष्टींची यथायोग्य एक्नॉलेजमेंट आपण तिथे ठेवतोय. पावत्या मिळतात ना आपल्याला, कुठली गोष्टी आपण घेतल्यानंतर आपण पावती घेतो, रितसर पावती घेतो, ती पावती आपण दाखवलेली आहे. ज्या फॉर्मॅटमध्ये हवं होतं त्या फॉर्मॅटमध्ये आयोगाला आपण ते जमा केलेलं आहे. त्यानंतर आयोगामध्ये ॲफिडेव्हिट या विषयावर काथ्याकूट झाला, तर जवळपास 19 लाखांची ॲफिडेव्हिट शिवसेनेने जमा केलेली आहेत आणि 4 लाखांची एकनाथ शिंदेने. राजकीय पक्ष कुणाचा? इथे जर तुम्हाला मेजॉरिटी घ्यायची असेल तर 19 आणि 4 लाखामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होत आहे. त्यानंतर 160 सदस्यांची शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी, उद्धव साहेबांच्या बाजूला इतर राज्य प्रभारी, उद्धव साहेबांच्या बाजूला पार्टीचे इतर पदाधिकारी, उद्धव साहेबांच्या बाजूला, हे सारेच्या सारे ॲफिडेव्हिट सकट आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला वेळोवेळी दिलेलं आहे. त्याचे एक्नॉलेजमेंट आपण पुन्हा घेतलेले आहेत. या सर्व गोष्टी मी आता काय पुन्हा त्याच गोष्टी सांगणार नाही. बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता चांगल्या पाठ झालेल्या असतील. एक 99ची घटना जर मान्य असेल तर मुख्य नेतेपद हे 99च्या घटनेमध्ये नव्हतं. मग 99च्या घटनेप्रमाणे आपण आपल्याला पाहिजे तेवढ्याच गोष्टी घ्यायच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी 2022 प्रमाणे पाहायच्या. म्हणजे उद्धव साहेबांच्या सहीवर तुम्ही एबी फॉर्मवर तुम्ही निवडणूक लढलात, तुम्ही निवडून आलात, आमदार झालात, मंत्री झालात, त्यानंतर तुम्ही गटनेते झालात, तुम्ही प्रतोद ठरवायला लागलात. या सगळ्या गोष्टी या 18च्या घटनेप्रमाणे पाहायच्या.
आणि पण पक्षप्रमुख आम्हाला मान्य नाहीत, हे 99च्या घटनेप्रमाणे पाहायचं. हे असं चालणार नाही. या सगळ्या गोष्टी मान्य सुप्रीम कोर्टासमोर शिवसेनेच्या कपिल सिब्बल, जायंट किलर आहेत ते, यांनी आज ज्या प्रकारे ठेवलं तो प्रकार पाहता आता उद्याही, आता काय मला वाटतं उद्या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा हा शेवट असेल. आणि त्यानंतर मला वाटतं देवदत्त कामत हे सुद्धा आपला एक युक्तिवाद शिवसेनेच्या वतीने मांडणार आहेत. उद्धव साहेबांच्या वतीने देवदत्त कामत सुद्धा आपला युक्तिवाद कदाचित उद्या एक 15-20 मिनिटं किंबहुना अर्धा तास देवदत्त कामत सुद्धा शेवटचा घेऊ शकतात आफ्टर कपिल सिब्बल. कदाचित ते त्याची सांगता करतील, सारांश घेतील. देवदत्त कामत हे सुद्धा अतिशय निष्णात आणि श्रेष्ठ वकील आहेत मान्य सुप्रीम कोर्टातले. आणि त्यानंतर मग अभिषेक मनु सिंघवी असतील, हे हरीश साळवेंच्या वतीने तिथे स्वतःला प्रेझेंट करतील. आता हरीश साळवे म्हटलं तर हे सुद्धा म्हणजे कपिल सिब्बल यांच्याच तोडीस तोड हे सुद्धा नाव आहे, हे मान्य करावं लागेल. हरीश साळवेंचा वेगळा परिचय मी वेगळ्या वेळेत कधी करून देईल, पण ठीक आहे. काय असतं, तुम्ही तुमचं ज्ञान हे म्हणजे आता विज्ञान शाप की वरदान आपण जे म्हणतो ना, आपण बऱ्याचदा याच्यावर शाळेत असताना निबंध लिहिले होते, विज्ञान शाप की वरदान. ते विज्ञान आपण वापरतोय कशासाठी? मनुष्याच्या उत्कर्षासाठी की मनुष्याच्या ऱ्हासासाठी? या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आपलं ज्ञान, आपलं नॉलेज, म्हणजे कर्णाचं उदाहरण घ्या. महाभारतामध्ये एवढी ज्ञानी माणसं, पण त्यांनी आपलं सर्व बळ, आपलं सर्व सामर्थ्य हे कशासाठी वापरलं, ह्याच्यावर त्यांची श्रेष्ठता किंवा त्यांची, समजू शकता मला काय म्हणायचंय, हे त्याच्यावर ठरत असते. आता हरीश साळवे, तुम्हाला समजलं मला काय म्हणायचंय. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.